देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडून धी नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा प्रसूत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे नाथ बाबा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी अपेक्षा एक मागणी पांडुरंग परमात्म्याला करत आहे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे आपल्या सर्व मंडळाला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. दिंडी सोहळ्यानिमित्त मला वाटतं श्री चैतन्य परमपूज्य बाबा ब्रह्मचारी आंबेगड महाराज यांच्या आशीर्वादाने आमच्या शत्रुघ्न दादा यांच्या आजोबांनी ही परंपरा सुरू केलेली. मला असं वाटतं 66 वर्ष झाले आतापर्यंत ही परंपरा खूप जोरात चालू आहे. तसे वार्षिक 2 उत्सव खूप महत्वाचे असतात. मला वाटतं दत्तात्रय भगवंताचाही उत्सव आमच्या शत्रुघ्न भाऊ खूप जोरात करतात आणि दुसरा हा दिंडी सोहळ्याचाही उत्सव खूप थाटामाटात करतात. खूप आनंद वाटतोय की अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला नाथ बाबा जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करू. अगदी गोड नियोजन आहे, प्रसन्न वातावरण आहे. काही काही ठिकाणी गेलं की त्या भूमीचं महत्व खूप महत्व असतं महाराज, बरोबर आहे का नाही? काही काही मंदिरात गेलं तरी असं वाटतं की आपण स्मशानात गेलो काय करू. काही काही मंदिरामध्ये संस्कारच नसतात महाराज, तिथं लोक पत्ते खेळतात, तिथं माणसाला कसं कर्म, बरोबर आहे का नाही? पण मी ज्यावेळेस आलो दत्तात्रयाचं दर्शन घेतलं, ही भूमी संसारिकाची नाहीये, ही भूमी एका तपस्व्याची आहे महाराज. काय आहे? तपस्व्याची आहे. आणि तपस्व्याची भूमी असल्यामुळं इथं साधना झाल्यामुळं एवढे वर्ष झाले ही परंपरा आमचे शत्रुघ्न दादा खूप चांगल्या प्रमाणे प्रेमाने जीव ओतून हा कार्यक्रम करतात. हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर मला तुकोबरायचं एक प्रमाण आवडतंय. पहा, माझ्या वडिलाची मिरासी का देवा, माझ्या वडिलाची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा उपवास पारणे राखिला तारवंटा, उपवास पारणे राखिला तारवंटा, हो माझ्या वडिलाची मिरासी का देवा, तुझी सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा सेवा खूप चांगल्या प्रकारे आमचे शत्रुघ्न भैया खूप आनंदात करत आहेत. बऱ्याचशा घरी गेलं, काही काही मंदिरात गेलं, काही काही आश्रमात गेलं तर एक गोष्ट तुमच्याही निदर्शनात आली असते, एक गोष्ट माझ्या निदर्शनात आलेली. काही लोक मंदिरात घर करतात. कळलं का तुम्हाला? नाही कळलं तर चांगलंच आहे, चला पुढे जाऊ. काही लोक मंदिरात घर करतात, पण मला आनंद वाटतोय आमच्या शत्रुघ्न भैयाने घरात मंदिर केलंय महाराज. विठाला विठाला विठाला. काही लोक परमार्थात सुद्धा संसार करतात आणि काही लोक संसारात सुद्धा परमार्थ करतात महाराज. आणि संसारामध्ये परमार्थ करणाऱ्या गवळणीला जगाचा मालक भेटलेला आहे. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी इळे,
ज्यावेळेस गवळणी दही दूध तूप लोणी घेऊन मथुरेला जात होत्या त्यावेळेस डोक्यावर संसार होता. डोक्यावर काय होतं? दही दूध तूप लोणी. म्हणजे डोक्यावर काय होता? शिट्टी मारतोय माहिती. डोक्यावर संसार होता, पण अंतःकरणामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. अंतःकरणामध्ये भगवंताचं चिंतन असल्यामुळं डोक्यावर संसार जरी असला तरी मुखामधून परमार्थ निघत होता. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, 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 गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरेचा गे, तव तव हासती मथुरेचा गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या संसारामध्ये राहत होत्या. नवऱ्याचा त्याग केला नाही, सासू सासऱ्याचा त्याग केला नाही, कुटुंबाचा त्याग केला नाही. तरी सुद्धा भागवतकार वर्णन करताना चांतर्न बहिर्यशन पूर्व नापीच्या परम पूर्वापरम बहिश्चांतर जगतो यो जगचय. हा बसणारे मंडळी अख्खा विश्वाच्या मालकाच्या माग सगळं जग धावतंय आणि तो जगाचा मालक ज्या गवळणीच्या मागे धावत असं निश्चित त्यांनी परमार्थ खूप थाटामाटात केलाय. म्हणून खूप आनंद वाटतोय महाराज. अगदी गोड नियोजन आमच्या दादांनी केलंय आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. एक दिवसाचं कीर्तन म्हणलं की जमव करायला खूप जड जात आहे ना. टाळकरी गोळा करा, वादक गोळा करा, गायक गोळा करा. पण आपल्या सप्त्याचा मंडप पाहिला, टाळकरी पाहिले, गायक पाहिले, कार्यक्रमाची उपस्थिती पाहिल्यानंतर असं गाव वाटतं की एखाद्या गावाला तपपूर्ती सोहळा चालू आहे आणि त्यातलं काल्याचं कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं एवढं गोड नियोजन आहे. विठाला विठाला नाथ बाबा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी अपेक्षा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. पहिला प्रश्न असा आहे, साधू आणि अपेक्षा हे सहजासहजी जुळून येत. अपेक्षा ही मानवाच्या ठिकाणी आहे, साधूच्या ठिकाणी अपेक्षा कशी राहील महाराज? आणि साधूच्या ठिकाणी जर अपेक्षा म्हणतो त्याला साधू कसं म्हणायचं हाही एक मोठा प्रश्न आहे. बसणारी मंडळी थोडं कीर्तन लक्ष देऊन ऐका. अपेक्षा इच्छा ह्या ज्या सर्व काही आहे त्या मानवाच्या ठिकाणी आहे. साधू आपण का म्हणतो? जो अपेक्षेच्या पुढे गेलेला आहे, जो इच्छेच्या पुढे गेलेला आहे त्याला साधू म्हणतात. पण बसणाऱ्या मंडळी एक छोटासा प्रश्न करायचा, साधू संसाराविषयी जरी अपेक्षा करत नसेल, साधू संसाराविषयी जरी इच्छा प्रकट नसेल करत, पण परमार्थामध्ये साधू परमार्थाविषयी इच्छा प्रकट करतात. तुकोबरायचं एक प्रमाण सांगतो, अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमलापती तुझवान आणि कंटाळा. ही तुकोबरायने पांडुरंग परमात्म्या समोर केलेली काय आहे? इच्छा आहे. दुसरी एक सांगतो, घडो त्यांचा समागम, 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 ज्यांचे प्रेम
सहज त्यांच्या ऐकता घोष, सहज त्यांच्या ऐकता घोष. अखंड दया तुझी प्रीती मदते तयाची संगती, मग मी कमलापती तुझं वाहन आणि कंटाळी. तुकोबरायची अपेक्षा आहे. आणि तुकोबरायचे शिष्य निळोबराय, ते निळोबराय सुद्धा पांडुरंग परमात्मा समोर एक इच्छा प्रकट करतात. ओ देवा, घडो त्यांचा समागम. अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती मला द्या की जे लोक तुमच्यावर प्रेम करतायत. या अभंगामध्ये माझे नाथ बाबा पांडुरंग परमात्म्याला दान मागत आहेत. काहीतरी अपेक्षा आपल्या अंतकरणामध्ये घेऊन पांडुरंग परमात्म्यासमोर उभी आहे. बसणारे मंडळी, साधू संतांची मागणी ही फक्त आणि फक्त देवाविषयीच असते. तुम्ही आणि आम्ही काय मागू काही सांगता येत नाही. वाढावे संतान, बेसिकली आपली इच्छा आहे आता. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आजच्या तारखेमध्ये जर देवाला कोणाला काही मागायचं असेल, गणपतीला मागायचं असेल, हनुमंतरायाला मागायचं असेल, तर फक्त एवढं काही लोक मागू शकतात की बाबा मला एक नगरपालिकेचं तिकीट भेटलं पाहिजे. ते नाही काही तर जिल्हा परिषद तर आहेच, मला जिल्हा परिषदचा तरी कुठेतरी माझा मेळ लागला पाहिजे. ही एक मागणीच आहे ना महाराज. साधू माणसापाशी जरी आले तरी परमार्थाविषयी मागतात. साधू संतापाशी जरी गेले तर काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. या नाटाच्या अभंगाचा शेवट पाय किती सुंदर. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावेन निश्चयाची लक्ष देऊन ऐका. साधूने ज्या ज्या वेळेस मागणी संतांसमोर केली त्या त्यावेळेस फक्त उसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयास देव कृपा करील मज, काय लाज राखेन. बसणारे मंडळी, मारुती राया सीता शोधण्यासाठी गेले आणि सीताई साहेबांचं दर्शन झाल्यानंतर काय अपेक्षा आई साहेब, त्यावेळी सीताई साहेब सांगतात कधी भेटेल रघुपती मजला सांग बा मारुती. अरे भक्ताची अपेक्षा, साधकाची अपेक्षा काहीच नाहीये, फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा. प्रमाण घ्या. भेटी लागी पंढरीनाथ, भेटी लागी पंढरीनाथ, भेटी लागी पंढरीनाथ, भेटी लागी पंढरीनाथ, जीवाला गली, जीवाला गली, जीवाला गली ताळ वळवता भेटीला पंढरीनाथ, भेटीला पंढरीनाथ, जीवाला जरी गेले तरी भगवंताविषयी मागतात. एक, साधू देवाकडे जरी गेले तरी भगवंताविषयी मागतात. दोन, साधू तुमच्या आणि माझ्याकडे जरी आले तरी देवाविषयी मागतात. तीन, आपण देवाकडे जा तरी संसाराचे, आपण एखाद्या महात्म्याला भेटा तरी आपल्या डोक्यात संसाराचे. आणि तुम्ही आणि आपण भेटल्यानंतर तर काय महाराज, उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर हिवन मेला, असाच कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे माणूस माणसाकडून सुद्धा सुखाचीच अपेक्षा करतो, माणूस संताकडून सुद्धा सुखाचीच अपेक्षा करतो, आणि माणूस देवाकडून सुद्धा सुखाची अपेक्षा करतो. बसणारी मंडळी, माझ्या गुरुजीचं एक वाक्य खूप सुंदर, लिहून ठेवा काळजा. माणसाने जीवनामध्ये अन्नाचा कण आणि साधूचा क्षण कधीच वायाला नाही घातला पाहिजे. महाराज काय म्हणतात ते, अन्नाचा कण आणि साधूचा क्षण कधीच वायाला घालायचा नाही. याचं कारण
अर्धा क्षण घडता संताचे संगती तेने होय शांती महत पापा. साधूचा क्षण. अरे वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला हो महाराज. काही 7 दिवसाची कथा नाही केली, काही 7 दिवसाचं काही भागवत नाही सांगितलं, रामायण नाही सांगितलं, उपनिषद नाही सांगितले. वाल्याला फक्त एवढंच सांगितलं, वाल्या ज्या सांसारिक लोकांसाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय, एवढं पाप कर्म करतोय ना रे, शेवटी तुझ्या कोणीच कामी येणार नाही. एवढा बाहुला महाराज तो सत्संग अंतकरणाला. तुलसीदासजी सांगतात, बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. ए बाबा नो, साधूच्या कृपेशिवाय माणसाला परमार्थ कसा कळल? बहु अवघड आहे, संताविन प्राप्ती नाही. आणि ऐसे वेद देती. नाथ महाराजासारखा महात्मा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभा आहे. काय कमी होतं नाथ बाबाला? अरे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अरे तुम्ही देवपूजेला गेले तर तुमची बायको तुम्हाला गणगोळी आणून देत नाही, हे तुमचं घरातलं वजन आहे. म्हणजे तुमचं नाही, तुम्ही गण लावतच नाही. आमचा विषय सांगतोय मी तुम्हाला. आपण जर देवपूजेला बसलो, गणगोळी जर पिशवीत असेल तर आपण म्हणू, अगं ती गणगोळी आण ना. बायको म्हणते ती गणगोळी तुम्ही मला सांगायचं. अरे बायको आहे रे तुमची, ती अर्धांगिनी असून तुम्हाला देवपूजेला बसल्यानंतर गणगोळी आणून देत नाही. नाथ बाबा देवपूजेला बसल्यानंतर पांडुरंग परमात्मा चंदन उघडायला होता. नाथ बाबाची शक्ती महाराज. कावडीनं पाणीच्या घरी 36 वर्ष माझ्या भगवंतानं वाहिलंय ते नाथ बाबा आहे महाराज. जेवढे काही संप्रदायामध्ये संत झाले, त्या संतांमध्ये सर्वात ऐश्वर्य संपन्न संत म्हणून जर कोणाचा उल्लेख असेल, सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ. स्वामी एकनाथ माझा, सगळ संता माझी राधा, स्वामी एकनाथ सकल संता माझी राधा, स्वामी एकनाथ माझा. संता माझी राधा, स्वामी एकनाथ माझा. हे हो स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. महाराजाच्या संपत्तीचं वर्णन करत असताना नामदेवरायांनी सांगितलं, सकळ संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. किती श्रीमंत होते नाथ महाराजाच्या. कीर्तनाला जर कोणी गेलं तर पावशेर साखर भेटत होती. दररोज पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य होता. अशी नाथबाबाची संपत्ती आहे. आणि ते नाथ महाराज पांडुरंग परमात्मा समोर गेल्यानंतर संसाराविषयी काय मागतील महाराज? अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ, न लगे मुक्ती आणि संपदा. धन नाही, न लगे मुक्ती आणि संपदा. आणि संत संग देई सदा. नाथ महाराज पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहेत. पांडुरंगा, हो पांडुरंगा, परमार्थ करण्यासाठी ज्यावेळेस मी सुरुवात करतोय, सर्व अंगाने परमार्थ होतोय, पण एक मन जे आहे ते मन काही माझं कंट्रोलिंग मध्ये राहत. परमार्थ नावाची गोष्ट ही ना पंच ज्ञान इंद्रियाची ना पंच कर्म इंद्रियाची. परमार्थ नावाची गोष्ट मनाची. करायची सुद्धा मनानच, आणि करायची साठी कोणासाठी? मनासाठी. सगळं कंट्रोल मध्ये, पण माणसाचं मन अहो एका मिनिटात विधान भवनात जात आणि एका मिनिटात इथं येतं. ना त्याला डिझेल लागत, ना त्याला फास्टॅग लागत,
तर त्याला गाडीचा खर्च आहे ना फ्लाईटचा खर्च आहे. लगेच एका मिनिटात दिल्लीला जातं, लगेच मोदी साहेबासोबत चहा घेऊन कुठे येतं, घरी येतं. अजिबात नाही. मन चंपळ काय, मन चंचल चपळ, येता जाता न लागे वेळ. सर्वात चंचल जर या जगामध्ये काय असेल तर मन आहे. मन पहा केवढे ते धरू जातात न सापडे. मन पाहता केवढे ते धरू जाता न सापडे. त्रिलोक्य थोकडे म्हणती या. त्रिलोक्य थोकडे म्हणती या. टाळी वाजवा एकदा बाबासाठी. जुनं ते सोनं यालाच म्हणलेलं आहे महाराज, बरोबर आहे का नाही? कीर्तनकाराच्या मनात प्रमाण असावं आणि टाळकऱ्याच्या होटात असावं, याला संगती म्हणतात. नाही तर कधी कधी कीर्तनकार 10 किलोमीटर गेले की मागून आरडतं. म्हणजे याला काय म्हणायचं, शिकारीला जायचं आणि कुत्रं संडासला गेलं असा विषय नाही झाला पाहिजे. याला एकदम सूत्रबद्धता म्हणतात. प्रसंगाला अनुसरून बाबाने प्रमाण दिलंय. सर्वात चंचल मन आहे आणि त्या मनावर विजय मिळवण्यासाठी एका भक्ताने राधाराणीला विनंती केली. पहा, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. सर्वात चंचल मन आहे. चंचल ही मन कृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात, अर्जुना सर्वात चंचल जे मन आहे त्या मनाविषयी नाथ बाबा पांडुरंगाला सांगतात, ओ देवा, माझं हे भरकटणारं जे मन आहे ते तुमच्या चरणावर स्थिर करा. अभंगाचं माझे मनला तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे. माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने दी. संसार व्यसनी पडोने दी. संसार व्यसनी पडोने दी. संसार व्यसनी पडोने दी. नामस्मरण करो अंत समागमे. नामस्मरण करो अंत समागमे. नामस्मरण करो अंत समागमे. नामस्मरण करो अंत समागमे. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे नाथ बाबा सांगतात, देवा माझे मन, ओ देवा ऐका ना, हे भरकटणारं जे मन आहे
ते तुमच्या चरणावर स्थिर करा. का? परमार्थ हा विषय मनाचा आहे. मनावर विजय मिळवणं एवढं सोपं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. बसणारे मंडळी, या मनाला तुम्ही आवर घाला. या मनाला तुम्ही नित्य परमार्थामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा, ज्याचं मरण जवळ आलं त्यानं भगवंताचं भजन केलं पाहिजे. त्यावेळेस नाथ बाबा शुकदास बाबाला राजा परीक्षित सांगतो, बाबा, परमार्थ काढण्यासाठी मी तयार आहे, पण हे मन माझं कंट्रोलमध्ये येत नाही. काय करावं त्याच्यासाठी? शुकाचार्य भगवंताने राजा परीक्षितीला मनावर विजय मिळवण्यासाठी 4 गोष्टी सांगितल्या. तुम्ही ते लक्ष देऊन ऐका. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया तुले भगवते रूपे मन संधार यद्या. लक्ष देऊन ऐका. जितासनो, एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. पूर्वी साधू संत मंडळी पद्मासन घालून एका ठिकाणी ध्यान का लावत होते? याचं कारण आहे, एका ठिकाणी जास्तीत जास्त बसल्यानंतर माणसाचं काय होतं? मन स्थिर होतं. आता आपण कीर्तनाला जरी बसलो तरी रामदेव बाबाचे 400 आसनं करतो. म्हणजे 1.5 तास आपल्याला मांडी सुद्धा घालणं होत नाहीये. आपली आता क्षमताच राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे जसं आहे तसं चालू द्या, जास्त डोकं लावत बसू नका. आता 100% 70% लोकांना तर शुगरच आहे. काही काहीचे टोंगळे काम करत नाही, काही काहीचे गुडघे काम करत नाही, काही काहीचे पाय काम करत नाही, काही काहीचे कंबर काम करत नाही. आता केले कर्म झाले त्याच्यामुळे आपण समजू शकतो. पण जितासनो, एका ठिकाणी जास्तीत जास्त बसण्याचा प्रयत्न करा. 1, जिथं श्वास हो, सकाळी लवकर उठा. कमीत कमी 5ला तर उठलं पाहिजे. बरं, जाऊ द्या, इथं बसणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी, कमीत कमी तुम्ही सकाळी 8ला तर उठलं पाहिजेत का नाही? मी तुम्हाला लवकर उठा असं सांगणार नाही, कारण मी स्वतः 10 वाजता उठतो दररोज. तुम्ही म्हणसाल असं का म्हणता? हो, आता रात्री कीर्तन करून 5-6 वाजता घरी गेल्यानंतर 5ला थोडं उठणार आहे मी? अजिबात उठू शकत नाही. आम्हाला काही गोष्टी माप आहे. तुम्ही 9ला झोपता म्हणल्यावर तुम्ही 5ला उठलं पाहिजे. आपण 5ला झोपल्यावर आपण सकाळी कसं उठणार? आम्ही तुमच्यामध्ये बसत नाही. आम्ही चौथीयाचे ठाई, काही करण्याची नाही. आता 4-5 दिवसाचं प्रकरण आहे. काही लोकांनी इंदुरीकर बाबाला ट्रोल केलं, बरोबर आहे का नाही? इंदुरीकर बाबा तुमच्यात बसत नाही ना. त्यांनी सांगितलं की गरीब लोकांनी कर्ज काढून पोरापोरीचे लग्न करू. ही सबसिडी कोणासाठी आहे? गरीबासाठी. ज्याच्याकडे 2 एकर जमीन आहे त्याने 50 लाख रुपये खर्च करायचा. आता त्या बाबाला 1.5 लाख रुपये रोज आहे. तो त्या GR मध्ये बसत नाही ना. कमी, बरोबर आहे का नाही? 30 वर्षापासून जो माणूस दररोजचे 3-3 कीर्तन करतो, आणि पुढचा जो माणूस आहे, जसं काय माहितीये का, लोक कोणावर काय बोलतील महाराज, या खरकट्या लोकांना घरात बायको सुद्धा विचारत नाही हो. आणि कोणाला बोलतात काही कळायला पाहिजे. अरे, देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा दुसऱ्यांदा लोकांनी लाईक नाही केलं. 50% त्याची क्रेज कमी झाली. मुख्यमंत्री एकदा झालात, लोक परत मुख्यमंत्री नकोय म्हणतात. एकदा आमदार झालात, लोक परत आमदार नकोय म्हणतात. 30 ते 35 वर्ष झालं तो माणूस त्याच रेंजमध्ये. काहीतरी ताकद असेल का नाही महाराज त्याच्याकडे? तुम्ही ग्रामपंचायतला उभे राहिले तरी तुम्हाला 2 मार्क पडत नाही, 2 मतदान पडत नाही. आणि त्या माणसाच्या कीर्तनाला दररोजचे 20-25 हजार समाज आहे. मग अशा माणसाविषयी बोलताना काहीतरी केलं पाहिजे, विचार केला पाहिजे ना. जे बोलतात मला वाटतं त्यांना पोरी नसतील महाराज. जे बोलतात ना त्यांना पोरी नसतील. ज्यांना पोरी, तो माणूस असं चुकीचं वक्तव्य करूच शकत नाही. विढाला विढाला विठ्ठला 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 पुंडलिक वरदा विज्ञानदेव धरणाजो. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय. संघाला सुद्धा जिंका, कारण संघाने तुमच्या जीवनाचं पतन होणार आहे, संघाने तुमच्या जीवनाचा काय होणार आहे? उद्धार होणार आहे. ठीक आहे महाराज, 3 गोष्टी. आणि जितेंद्रिय, प्रत्येक इंद्रियाला सवय लावा. महाराज सांगतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. जोपर्यंत हे इंद्रिय आहे तोपर्यंत त्या प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं भजन करा. जर इंद्रियाच्या मागे तुम्ही गेले तर जीवनामध्ये धोका झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला कुंडलिक वरदा. प्रत्येक इंद्रियाद्वारे तुम्हाला भगवंताचं भजन करायला सांगितलं. हस्तस्य भूषणम दानम. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या.
जोपर्यंत कंठ चांगला आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करून घ्या. जोपर्यंत पाय चांगले महाराज सांगतात जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे हो तीर्थयात्रे जाय चुकू नको जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले सोयीत पाय हे तीर्थयात्रे जाय चुकू नको. प्रत्येक इंद्रियाद्वारे भगवंताचं भजन करायचं सांगितलं. मायबाप जोपर्यंत मुख चांगलंय तोपर्यंत बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोसे मन झाले हवरी. बसणारे मंडळी जोपर्यंत इंद्रिय चांगले तोपर्यंत भगवंताचं चिंतन करा आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत जर नाही केलं तर महाराज सांगतात नाही तरी गेला वाया. ज्याच्यासाठी आलेले आहात ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही झाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खूप सुंदर सांगतात तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया अमृत को छोड़ा पीता शराब तू हरि भजन को मुख मोड़ दिया पैसों के खातिर करता मिलावट नेकी और नीति को भूल गया जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया अरे पैसों के खातिर करता मिलावट नेकी और नीति को भूल गया तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. म्हणून जोपर्यंत इंद्रिय आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करा. एकदा का इंद्रिय निकामी झाली ना महाराज इच्छा असली तरी परत माणसाला या गोष्टी करता येत नाही. विठाला 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 भगवंताचं भजन करा. आणि इंद्रियाच्या मागे गेले एक माणसाची फजिती ठरलेली. थोडं लक्ष द्या. बसा आता बस झालं. एका माणसाने गावाच्या शेजारी मळ्यामध्ये आंब्याची बाग लावली. खूप सुंदर आंब्याची बाग लावली. हापूस आंबा आहे
5 एकर मध्ये आंबा लावलेला आहे. आणि काही हापूस आंबे असतात की खाण्यात तर आनंद असतो, पण काही काहीचा वास आईला तरी माणूस तृप्त होतो. एवढे सुंदर आंबे, बरोबर आहे का? आणि मे महिन्याचे दिवस आहे, तो हापूस आंबा पाडायला लागला. काय झाला? पाडायला लागला. एका माणसाला आंबे खाण्याची इच्छा झाली. लक्ष देऊन कीर्तन ऐकाय, लक्ष द्या माझ्याकडे. आता आंबे खाण्याची इच्छा कोणाला झाली? तोंडाला झाली का मनाला झाली? हो, बोलत चला. आंबे खाण्याची इच्छा कोणाला झाली? मनाला होती. तोंडाला काहीच इच्छा होत. सगळ्या ज्या इच्छा होतात त्या कोणाला होतात? मनाला होतात. आता मनाला आंबे खाण्याची इच्छा झाल्यानंतर मनाने डायरेक्ट पायाला सांगितलं, आंबे खायचे, चाल आपल्याला. पाय बिचारा त्या शेतापर्यंत गेला, पण सगळं काट्याचं कंपाऊंड असल्यामुळे मनाने पायाला सांगितलं, बाकी मला काही माहित नाही, उडी मार. पायाने उडी मारली, आंब्याच्या बगीच्यामध्ये गेलं, पायाचं काम संपलं. परत लक्ष देऊन कीर्तन ऐका. आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली. आंबे खाण्याची इच्छा कोणाला झाली? मनाला. घेऊन कोण गेले? पाय घेऊन कोण गेले? परत मनानं सांगितलं पायाला, हाता दगड उचल. हातानं दगड उचलला. जसा दगड उचलला तसा फेकून मारल्याबरोबर पाडाला लागलेला शाके आलेले 2 हापूस आंबे खाली पडले. मला एवढंच सांगायचं, आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली, पाय घेऊन गेले आणि हातानं आंबा पाडला. खाल्ला कोणी? हो, तोंडाने. खाल्ला कोणी? चव कोणी घेतली? खरट आहे, आंबट आहे, गोड आहे कोणाला कळतं? वटाला नाही, दाताला नाही, कोणाला कळतं? जिभेला. आणि मग आंबा खाल्ल्यानंतर बरं कोणाला वाटलं? मनाला. उदाहरण संपलं. लक्ष देऊन कीर्तन ऐका. आंबे खाण्याची इच्छा मनाला झाली, घेऊन पाय गेले, आंबा हाताने पाडला, तोंडाने खाल्ला, जिभेनं चव घेतली, मनाला बरं वाटलं, आणि बरोबर आंबा अर्धा झाला आणि त्या आंब्याचा मालक आला. कोण आला? आंब्याचा मालक आला. कारण नसताना त्या पाठीनं मार खाल्ला. त्या बिचारीनं आंबा पाहिला होता का? नाही. तिनं आंबा खाल्ला होता का? नाही. तिनं उडी मारली होती का? शास्त्र असं सांगतंय, मनाच्या माग गेले रे गेले की तुमचा नाश ठरलेला आहे. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती, मनोमार्गे गेला तो तेथेची हरिपाठी स्थिरावला. मनाने केलेला परमार्थ, मनाने केलेला संसार, मनाने केलेला व्यवहार, त्यामध्ये नाशच होतो महाराज. अरे मनानं तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले, मोठे झाले का भिकारी झाले? भिकारी झाले. मनानं तुम्ही ऑनलाईन रमी खेळले, श्रीमंत झाले का भिकारी झाले? भिकारी झाले. मनानं तुम्ही केबीसी मध्ये पैसे गुंतवले, श्रीमंत झाले गरीब झाले? मनानं व्यवहारही करू नये, मनानं परमार्थही करू नये, आणि मनानं संसारही करू नये. मग नाथ बाबा सांगतात, हो देवा, एवढं जे मन चंचल आहे ना, माझी विनंती, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. अजून काय अपेक्षा आहे? काही नाही नाथ बाबा. ती अभंगाच्या दुसऱ्या संत समागम नामस्मरण घडू संत समागम. जीवनामध्ये नामस्मरण घडलं पाहिजे. नामस्मरणासारखं सोपं साधन या कलियुगामध्ये कोणतंच नाही. यत् फलम नास्ति तप्सानि योगेन समाधिना तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. या श्लोकाचं भाषांतर तुलसीदासजीने किती गोड केलं पहा. कलियुग केवल नाम आधारा हो, सुमिर
सुमीर सुमीर नर उतरही पारा कलियुगा माझी करावे कीर्तन जेने नारायण देईल भेटी जेने नारायण देईल भेटी कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगामध्ये कीर्तन करण्यासाठी भगवंताचं भजन करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे बसणारे मंडळी जेवढी साधू संतांना सबसिडी दिली तेवढी भारतात कोणत्या सरकारनं सबसिडी दिली परमार्थाच्या बाबतीत थोडी सबसिडी का हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला ही सबसिडी जी तुम्हाला आणि मला संसारात राहून सुद्धा परमार्थ करता येतो ही सबसिडी दिलेली साधू संतांनी हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला ही काय नाथबाबांनी दिलेली अहो तुम्ही भगवंताचं चिंतन केव्हाही करा कधीही करा कसंही करा माझे गुरुजी मला सांगतात पुरुषोत्तम पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा गोड आहे आणि पेढा रडत रडत खाल्ल्यावर कसा आहे हो आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर अहो पेढा झोपीत खा तरी गोडच आहे पेढा रडत रडत खा तरी गोडच आहे आणि पेढा हसत हसत खा तरी गोडच आहे जुने लोक एक म्हण म्हणतात गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं बरोबर आहे का नाही काय म्हणे आपली गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठत असन बसणारी मंडळी तर तुम्ही केलेलं भगवंताचं चिंतन कधीच वाया जाणार नाही अरे आज्या मेळ्याला नेण्यासाठी यम आला आणि पोरग खेळतोय म्हणून पोराला आवाज दिला ए नारायणा धाव आवाज देवाला नव्हता दिला हो पोराला दिला होता तरी सुद्धा जगाच्या मालकाने उद्धार केलाय म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे नामस्मरण घडो संत समागम समागम संताचा करा गड्यांनो दास संताचं व्हा देवाचं व्हा श्रीमंताचा दास नका हो श्रीमंताचा दास झाल्यानंतर कोण तुम्हाला विचारणार आहे आपल्या तिकडे ती पद्धत कमी झाली मराठवाड्यामध्ये पहिली ते आपले छेकडे चालवायचं काय म्हणायचं त्याला आपण पट बरोबर आहे का नाही शंकरपट म्हणतो ते आता बंद झालं आता ते पश्चिम महाराष्ट्रात खूप गाडी आता त्या कोल्हापूरला तर एक फॉर्च्युनर एक दोन फॉर्च्युनर एक थार खूप मोठं चाललंय 10-12 दिवसापूर्वी एका बैलगाड्या मालकाला भेटलो पुणे जिल्ह्यातलं मी खोटं सांगत नाही शेतकरी मंडळी त्याच्या गोठ्यात गेल्यानंतर मला असं वाटत होतं एखाद्या श्रीमंताच्या घरात गेलो एवढा सुंदर गोठा एक बैल 35 लाखाचा होता किती लाखाचा एक बैल 35 लाखाचा होता असे 2 बैल होते 70 लाखाचे 2 बैल होते महाराज त्याच्याकडे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल आपल्याला खायला शेंगदाणे नाही त्या बैलाला खायला काजू बदाम होते कृष्णा आपल्याला प्यायला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही त्या बैलाला दूध आणि आंघोळ होती दररोजची एवढे भाग्यवान बैल आहे मग आता मला एवढंच प्रश्न करायचा तुम्हाला एका बैलाची किंमत 35 लाख आहे दररोज दुधाना आंघोळ आहे दररोज 2 टाइम काजू बदाम आहे एसी रूम आहे सगळं काही सगळं आहे त्या बैलांना मग महाराष्ट्रातल्या वारकऱ्यात जाऊन त्या बैलाचं कोणी दर्शन घेईल का नाही 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 आपल्यासारखा माणूस गेला तर त्या बैलासोबत सेल्फी घेईल महाराज की खूप चांगला बैल दिसालाय म्हणून सेल्फी घेईल त्या बैलानं काय केली त्या बैलाने एकच चूक केली तो बैल श्रीमंताचा दात झाला काय झाला श्रीमंताचा झाला याच्या पुढे सांगतो ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात पायी चालत असताना असा टाळकरी नाहीये असा पखवाजा नाही असा विनेकरी नाही असा झेंडेकरी नाही असा माणूस नाहीये की तो ज्ञानोबरायच्या पालखीच्या बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाईल महाराज बैल दोन्ही सारखेच आहे फक्त दोन्ही बैलामध्ये फरक हा आहे की एका बैलानं श्रीमंताचं दास्यत्व केलं आणि दुसऱ्या बैलाने ज्ञानोबराय तुकोबरायचं दास्यत्व केलं म्हणून माझे गुरुजी मला नेहमी सांगतात येड्या 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शाहिनेचं नोकर झालेलं कधी चांगलं आहे श्रीमंताचा दास होऊन काय भेटणार आहे तुम्हाला काहीच भेटू शकत नाही पण साधूचा दास झाल्यानंतर महाराज सांगतात तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण राम नाम घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण साधूचा दास होण्यामध्ये संतांचा दास होण्यामध्ये फायदा पहा ना काय तेथे राम नाम होईल श्रवण
घडेल भोजन उच्चिष्टाचे. आता कीर्तन संपल्यानंतर इथं सांगायची गरज नाही, आलेल्या मंडळींनी जेवण करून जा. लोक इच्छा नसली तरी इथं जेवणार आहे का? कारण समोर जे दिसतंय ते जेवण नाहीये, समोर जे दिसतं ते काय आहे? प्रसाद आहे. हा प्रसाद फक्त संतांच्या संगतीत मिळू शकतो महाराज, बरोबर आहे का नाही? नाही तर लाख नाही 50 कोटी रुपये खर्च करतात लोक लग्नाचे, पण लोक नुसतं भेटून जातात, जेवणाकडे पाहा सुद्धा नाही महाराज. मग तिथं जेवण नाही का? बरं इथं काय जेवण आहे? इथं चपाती भाजी भातच आहे, तरी सुद्धा या जेवणाला लोक प्रसाद म्हणतात आणि त्या जेवणाला लोक जेवणच म्हणतात. प्रसाद का म्हणतात? हा कार्यक्रम साधूच आहे. प्रसाद का म्हणतात? हा कार्यक्रम दिंडी सोहळा आहे. प्रसाद का म्हणतात? हा कार्यक्रम दत्तात्रयाच्या दरबारात आहे. म्हणून याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा आहे? चांगलाय. महाराज सांगतात, नामस्मरण घडो संत समागम, वाउगाची भ्रम नको देवा. काही अपेक्षा नाही. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम. पायी तीर्थयात्रा सांगितली, गाडीनं सांगितली नाही बरं. पंढरपूरची वारी सुद्धा काही मूर्ख गाड्यान करतात हो ना. कठीण ताळा झाला. कीर्तनातून सांगतात अशी गेली पाहिजे, आणि हे मुक्कामाच्या ठिकाणी लॉजवर जाऊन झोपतात. एवढे हरामखोर आहे महाराज. कारण हे संप्रदायाचे नाही, हे संप्रदायातले बैल आहे महाराज. हे चुकून फक्त कपडे घातले म्हणून महाराज झालेले. मी तर नेहमी कीर्तनातून सांगतो, कीर्तनकार, गायक, वादक, महाराज, कथाकार या लोकांपेक्षा जेवढी श्रद्धेनं वारी तुम्ही लोक करता तेवढे आम्ही लोक सुद्धा करत नाही महाराज. हे वारी सुरू झाले की इकडे दसक्रिया विधी करत बसतात. निवृत्ती बाबा वक्ते वारले आमचे, भीष्माचार्य होते ते संप्रदायाचे. ते म्हणायचे, जो आषाढीची वारी सोडून आणि समाधी सोहळे सोडून बाकीच्या ठिकाणी कीर्तन करतो तो कीर्तनकार नाही, तो बैल आहे म्हणायचा. काय म्हणायचा? बैल आहे. कारण तुम्ही मोठे समाजामुळे नाहीये, तुम्ही मोठे कोणामुळे नाहीये, तुम्ही फक्त मोठे ज्ञानोबराय तुकोबरायमुळे आहे. म्हणून तुकोबरायला सुद्धा पंढरपूरहून घरी जाताना पांडुरंगाने सांगितलं, बाबा वर्षभर परमार्थ करा, कीर्तन करा, पण माझी विनंती आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. आषाढी आणि कार्तिकी हे दोन वारकऱ्यांचे उत्सव आहे. म्हणून किती जरी मोठा कार्यक्रम असला, किती पैशाचा असला, तर ज्ञानोबरायनं तुम्हाला मोठं केलं. समाधी सोहळ्याच्या दिवशी तुम्ही आळंदीत राहिलंच पाहिजे, आणि आषाढीच्या दिवशी कीर्तनकाराने पंढरपूरला राहिलंच पाहिजे. विठाला विठाला. तुम्हाला वाऱ्यास त्या सांगितलेलं आहे, पंढरीचा वारकरी सांगितलेला आहे, काशीचा वारकरी नाही म्हणलेला, बद्रीनाथचा नाही म्हणला, नर्मदेचा तर म्हणलेलाच नाही कुठं, बरोबर आहे का नाही? वारकरी फक्त पंढरपूरचा म्हणलेला आहे. कुठला म्हणलेला आहे? पंढरीचा वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तुकोबराय 4092 अभंगामध्ये बाकीचे तीर्थक्षेत्र तुकोबरायला दिसले नाही का? उलट तुकोबरायने तर खंडन केलं. अवघीच तीर्थे चंद्रभागा डोळा, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, आणि मग तुकोबराय महाराष्ट्राचा स्वाभिमान सांगतात. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देवकोटे. तुकोबरायनी बाकीच्या तीर्थाला नाव नाही ठेवलं. सगळ्या तीर्थयात्रा करून आल्यानंतर तुकोबरायचं प्रमाण आहे की ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर. आपलं काय झालंय माहितीये का? घरी काम धेनू गाय, पण जर्सीचं दूध प्यायची सवय झालेली महाराज. घरी काय काम धेनू गाय, लोकांना आपल्या एकनिष्ठताच राहिली नाही महाराज. 10 वर्ष आळंदीला राहतं माणूस, इकडे कीर्तन करतं, सगळं करतं, धोतर बितर घालतं, आणि 2 महिने वृंदावनला गेलं की डायरेक्ट आळंदीकर काढून टाकतो ना. ब्रज रशी पुत्र विचारत नाही महाराज त्याला. तिथं याला एक तर हिंदी जमत नाही, डाळी गोळा करतं महाराष्ट्रात, गहू गोळा करतं महाराष्ट्रात, कथा करतं महाराष्ट्रात, नाव टाकतो अमुक अमुक तमुक ब्रजवाशी. अरे नाही केलं पाहिजे. तुकोबराने तर अशी घाण शिवी दिलेली अशा बावळ्या लोकायला की परीप आहे बीज शुद्ध. काय म्हणले तुकोबराय? करील ते काय नोहे महाराज. अरे आपली आई काळी असू द्या, कशी असू द्या, कशी असू द्या, तिनं तुम्हाला दूध पाजलंय ना, आई आईच असती. दुसरी बाई दिसायला जगात श्रीमंत सुंदर असल, दिसायला गोरी गोमटी असल, पण स्तनपान फक्त तुम्हाला तुमच्या आईनं केलेलं आहे. आणि ते स्तनपान तुम्हाला आणि मला सगळ्या वारकऱ्याला ज्ञानोबराय तुकोबरायने केलेलं आहे. बाकीच्या लोकांच्या भानगडीत लागायचं. अहो महाराज असं झालंय, जसे पुढारी पक्ष बदलतात तसे महाराज लोक देव बदलायला लागले हो. दिवसाला देव बदलायला लागले. ही आमच्यात सुद्धा अवघड झालंय बरं बाबा. हे कठीण ताळा झालं. दिवसाला देव बदलतात. कुठंच नाही महाराज. तुमच्या प्रारब्धात जर नसलं ना, तुम्ही दिवसाचे 100 देव जरी कमराला बांधून फिरले. म्हणून तर तुकोबराय सांगतात, आपुला तो सांगतो तुम्हासी, दुसऱ्या देवाच्या नांदीच लागायचं नाही. महाराष्ट्रात जगणाऱ्या माणसाने देव पांडुरंग आणि संत ज्ञानोबराय तुकोबराय. आम्हाला सुद्धा महाराज म्हणायचं
नाही, आम्हाला सुद्धा काही म्हणायचं नाही. आम्ही प्रचारक आहे. प्रचारक मध्ये आणि महाराजामध्ये फरक आहे. मी तर कधीच म्हणत नाही तुम्हाला संत माना. अहो मी एक जसं डीएड होऊन सीईटी पास होऊन जसा एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, तसं सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं अध्ययन करून आम्ही फक्त तुम्हाला उष्टावळी सांगतो. आम्ही म्हणतच नाही तुम्ही आम्हाला महाराज म्हणा. तुम्ही कोणत्याही येड्याच्या नादी लागता आणि त्यानं काही लफडे गेले हो महाराज लोक बिघडले. आम्ही सांगितलं तुला त्याच्या नादी लागायचं. मी कीर्तनातून सांगतोय ज्ञानोबराय तुकोबरायला बन. पण लोकांचं काय, लोक मनानं महाराज ठरवतात आणि मनानं महाराज ठरवलं की घाट ठरलेला आहे म्हणून लक्ष देऊन ऐका. पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही. नेम करणं तुमच्या हातात आहे. देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता आन तुझी वदनी तुझे मंगळ नाम हृदय अखंडित. शेवटी नामदेवराय काय म्हणले, नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम तालवी. तुम्ही सत्य संकल्पाचा दाता नारायण, तुम्ही नेम चांगला करा. निश्चित जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तिरायला नेईल. महाराज सांगतात अजून काही अपेक्षा नाही. काही अनिक मागणे नाही नाही देवा, 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 अनिक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढते, एका जनार्दनी सेवा दृढते. नाम स्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. एका जनार्दनी दृढते नाम कुमाई. जय 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 गोपार कुमाई, गोपार कुमाई. कुंडली कबरदार विठ्ठल दत्तात्रय भगवान गोपार कुमाई. नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढते. सेवा करण्याचा जो आनंद आहे तो कशातच नाहीये. संत दासानुदास झालं पाहिजेत. महाराज तुकोबराय एका ठिकाणी सांगतात, तुमची दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा हाची मज. बसणारे मंडळी, आमच्या शत्रुघ्न भैयाने अरे आजोबाची परंपरा इथपर्यंत आणली. 66 वर्ष झाली महाराज. 66 वर्षापासून दत्त जयंतीचा उत्सव आहे. आमच्या दिंडी सोहळ्याचा उत्सव खूप थाटामाटात करतात. मी नारदाच्या गादीवरून सांगू, सेवा माणसाने असं करावं की माणसाने दखल घ्यावी, यात काही ताण नाही. माणसानं दखल घ्यावी असं वागूच नका गड्यानं. तुम्ही माणसाच्या यादीत पास होण्याचे प्रयत्न माणसानं करूच नाही. माणसाचा ताणच नाही घ्यायचा. हे कधी कोणाला काय म्हणतील त्याचा लोड घ्यायचा नाहीये. हे कोणालाही काही म्हणू शकतात, यांचा लोड घ्यायचा नाही. तुम्ही 100 कामं चांगले करा, एक चुकीचं होऊ द्या, लोक तुमचे 199 कामं विसरल्याशिवाय राहत. लोकांचं काय लोड घ्यायचा. या भारतातली सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट सांगू का महाराज, इथं कोणी कोणाला कधी केव्हाही काही बोलू शकतो. ही गोष्ट मी तर पाठीमागं ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाच्या विरोधात, प्रभू रामचंद्राच्या विरोधात काही लोक चुकीचं बोलले, त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं. क्रांतिकारी लोक, संत, देशभक्त जे लोक आहे, त्यांच्याविषयी जर कोणी चुकीचं वक्तव्य केलं तर त्यांना नो जामीन 1 वर्षाची जेल झाली पाहिजेत महाराज. अहो कोणी कोणाला काय बोलल काही सांगता येत नाही महाराज. ज्याला घरात बायको चहा करून देत नाही ते म्हणतं नरेंद्र मोदीला अक्कल नाही. अरे बावळ्या, तुझं बजेट किती आहे, तू बोलतो कोणाला? तू ग्रामपंचायतला उभं राहिला, तू 2 मतदान पडत नाही, तू मुख्यमंत्र्याविषयी बोलतो. 13 कोटी लोकसंख्येचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला काय झालं, कोण कोणाला काय बोलल काही सांगता येत नाहीये. ज्याला काहीच कळत नाही ते सांगतं महाराज लोकांनी असं वागायचं. तू मटणं खायला आम्हाला सांगायचं कसं वागायचं? अजिबात नाही. म्हणजे कोण कोणाला काय बोलल काही सांगत नाही. बिड्या फुके लोक आपल्याला सांगतात चालाशी म्हणायची, कीर्तन असं करायचं. तुमच्या बापानं सांगितलं का? तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? आमच्या संप्रदायातल्या माणसाने आम्हाला सांगितलं पाहिजे. आम्ही तुमचे नौकर नाहीये. बरोबर आहे का नाही? संप्रदायातल्या लोकांनी आमचा कान धरला पाहिजे. जो दारू पितो त्यानं आम्हाला सांगायचं का तुम्ही कीर्तन कसे करायचे, तुम्ही पक्वात कसा वाजवायचा? तुमच्या बायका घरात ऐकेन तुम्ही आमचं. आपण तर याच्या विरोधातच आहे महाराज. आपल्याला जे पटतं ते करतो आणि जे नाही पटत, बाप जरी आला तरी आपण कोणाचं ऐकत नाही.
आपलं ठरलेलं आहे. कोणी कोणाला काही बोलायला लागलं, महाराज मोबाईल काढला की असं वाटतंय काय चाललंय काही कळत नाही. ज्याला अक्कल नाही तो सुद्धा मोबाईलवर. अरे बाकीच्या देशामधला सोशल मीडिया त्यांच्या कंट्रोलमध्ये, आपल्या देशातला सोशल मीडिया आपल्या सरकारच्या कंट्रोलमध्ये नाहीये. म्हणून भविष्यात एवढे मोठे स्फोट होतील, काही नसताना सुद्धा मीडियावाले खरं नसताना सुद्धा खोट्या बातम्या लावतात. अरे महाराष्ट्रातल्या सर्व मीडियावाल्यांना माझा प्रश्न आहे, एखाद्या महाराजाविषयी बातमी लावत असताना, एखाद्या चांगल्या राजकीय क्षेत्रातल्या माणसाविषयी बातमी लावत असताना नेहमी त्याचं चुकीचंच सांगता. कधीतरी एखाद्या महाराजाने एखादी गोशाळा सांभाळली असं दाखवा ना एखाद्या मीडियावाल्याने. एखाद्या महाराजाने एखादी वारकरी शिक्षण संस्था चांगली चालवली दाखवा. एखाद्या राजकीय माणसाने वयाच्या 40 वर्ष समाजाची सेवा केली, गोरगरिबाची मदत केली, त्यांच्या अडचणीत तो माणूस धावून गेला, अशी एखादी चांगली क्लिप तर समाजासमोर प्रदर्शित करा. अरे जेवढं वाईट प्रदर्शित करतात तेवढं चांगलं तर प्रदर्शित करायचं शिका. किती दिवस याचे त्याचे कपडे फाडणार आहात? कठीण तळा झालाय महाराज. सगळ्यात सुखी तोच माणूस की ज्याच्याकडे मोबाईल नाही. खरं सांगतो तुम्हाला, नाही तर काय चाललंय आणि कसं चाललंय, कठीण तळा झालाय. म्हणून मी तुम्हाला खरं सांगू, आनंदात जीवन जगा गड्यांनो. आनंदात जीवन जगत असताना काही मागू नका. मी हेच सांगत होतो, 66 वर्ष झाले ही सेवा एवढी आनंदात आमचा शत्रुघ्न भैया, त्यांचे वडील, त्यांच्या आजोबाने केली. माणसाने आपल्या सेवेचं कौतुक करा एवढं काम करायचंच नाहीये. आपण सेवा एवढी चांगली करायची, आपण दत्तात्रयाची सेवा एवढी चांगली करायची, हा दिंडीचा सोहळा एवढा चांगला करायचा. शत्रुघ्न भैया, लोकांनी आपली वाहवाह करा यात नवल नाहीये. आपल्या सेवेची दखल साक्षात दत्तात्रय भगवंताने घेतली पाहिजे. देवाच्या परीक्षेत पास झालं पाहिजे, येड्याच्या परीक्षेत पास होऊन काय होणार आहे? यांचं म्हणजे माहेर सारखं सासर सारखं. त्यामुळे यांच्या परीक्षेत पास होण्यासाठी प्रयत्न करायचे. 100 माणसानं चांगलं म्हणण्यापेक्षा एका चांगल्या शहाण्यानं आपल्याला काय दिली पाहिजे? शब्बासकी दिली पाहिजे. बस जन्म आलो त्याचे नाजी फळं झाले. म्हणून खूप सुंदर नियोजन आमच्या शत्रुघ्न भैयांनी केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. एका दिवशी एवढे लोक जमा होणं सोपं नाहीये महाराज, बरोबर आहे का नाही? खूप आनंदात ही सोहळा दरवर्षी अन्नदान कीर्तन सुंदर असा कार्यक्रम दिंडी सोहळ्याचा आमचे शत्रुघ्न भैया करतात. जेवढा दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम आहे तेवढा दत्त जयंतीचा उत्सव खूप ताटामाटात करतात. आमच्या सचिन डॉक्टरांनी भरपूर वेळेस तारखीचं मागं पुढं केलं, पण आता महाराज झाला एक आणि तारखी झाल्या अनेक. बरोबर, आता सप्त्यातली सोडून आता जिल्हा परिषदच्या तारखी वेगळ्या, नगरपालिकेच्या वेगळ्या, परत नगरपालिका झाल्या महानगरपालिकेच्या वेगळ्या. तर आमच्याशिवाय लोक येतच नाही. मग त्याच्यामुळे त्याच्यात हेवी लोक जास्त वाढले, त्यामुळे तारखी जेव्हा वेळ भेटल तेव्हा आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून कठीण तळा झालं. मग त्याच्यामुळे दरवर्षी होतंय, पण एखाद्या वेळेस नक्की दत्त जयंतीच्या उत्सवामध्ये सेवा करू असा मी शत्रुघ्न भैयाला शब्द देतोय. खूप सुंदर नियोजन आहे. मला आनंद याचा आहे महाराज, एवढे वर्ष झाले साहेब ही ही परंपरा चालवतोय. यांनी जीवनातली सगळ्यात मोठी कमवलेली संपत्ती शत्रुघ्न भैया, मी परमार्थिक म्हणून सांगतो की तुम्ही तुमचं जीवन निर्व्यसनी जगता, ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती महाराज. सगळं कुटुंब माळकरी आहे, फक्त एकच व्यसन त्यांना दत्तात्रयाची सेवा करायची आणि समाजाची सेवा करायची. निश्चित ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्या अंतकरणात परमार्थाविषयी, समाजाविषयी, देशाविषयी सेवा करण्याची वृत्ती देऊ अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो. अनवाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. न्यूनते पुरते अधिक सरते करून घ्यावे तुमते विनवितसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संती नोंग होते की तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, आपल्या भागाचे भाग्य विधाते लाडके आमदार आमचे बबनराव लोणीकर साहेब सुद्धा आहे. मी लवकर का उरकलं, कारण 15 मिनिटं मला तुमचं बी कीर्तन ऐकणंच आहे अजून, बरोबर आहे का नाही? कारण मला सांगितलं आमच्या डॉक्टरांनी की ते उभे राहिले की त्यांचं तुम्हाला कीर्तन ऐकणंच आहे. म्हणलं मग आपल्यापेक्षा मोठे आपण त्यांचं ऐकलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? मोठ्या माणसाचं मार्गदर्शन माणसाने घेतलं पाहिजे. आणि माझ्यावर अंतकरणापासून प्रेम करणारी ती व्यक्ती आहे. पक्ष म्हणून नाहीये, पण चांगलं काम म्हणून ते माझ्यावर प्रेम करतात. एक चांगला कीर्तनकार म्हणून प्रेम करतात. आणि चांगल्या व्यक्तीवर चांगल्या माणसानं प्रेम केलंच पाहिजे, आणि चांगल्या व्यक्तीचं कौतुक आपल्या माणसाने भरभरून केलंच पाहिजे. म्हणून साहेब सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. एवढी धावपळ आहेत, आता नगरपालिकेच्या निवडणुका, सगळ्या निवडणुका, पण एवढा वेळात वेळ काढून सुद्धा साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सगळेच पदाधिकारी मंडळी, आमचे वाहक महाराज सुद्धा आहेत. अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं वैभव लोणीकर साहेब,
आज महाराष्ट्रामध्ये सर्वात एक नंबरचा पखवाजा म्हणून महाराष्ट्रात ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते वैभव सुद्धा कृष्णा महाराज. आपल्या सगळ्याचं रेकॉर्ड तोडलं महाराज त्यांनी, बरोबर आहे का नाही? कृष्णा महाराज म्हणजे आता ओनली डॉन आहे, बरोबर आहे का नाही? जेवढी तब्येत आहे तेवढा सुंदर पखवाजाच होतोय महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून कृष्णा दादा आहेत, परिसरातील सर्वच मंडळी आहे. मगाशी ज्यांनी पंचपतीला विना घेतला आमचा पांडुरंग दादा गोळेगावकर तेही होते. सर्वच मंडळी तुम्ही आहे ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. महाराष्ट्रातील सर्वच कीर्तनकारावर अंतकरणापासून निष्काम प्रेम करणार लाडकं व्यक्तिमत्व आमचे डॉक्टर साहेब, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आमची महाराज मंडळी ही परिसरातील सर्वच आहे, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकानं आई बाप्पाची सेवा करा. धर्माविषयी